नमस्कार, मी अमृता दीक्षित। आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। एक दृष्टिक्षेप आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते जाणका देवी येथे असलेल्या खेळाच्या आरक्षित मैदानाच्या सुशोभीकरण व कुंपण भिंतीच्या कामाचे भूमिपूजन पार पडले। सदर जमिनीचा वाद असल्याने ती आता ठाणे महानगरपालिकेला हस्तांतरित झाल्यानंतर त्यावर कुठल्या प्रकारे अतिक्रमण होऊ नये यासाठी त्या ठिकाणी कुंपण भिंतीचे गरज असल्याचे स्थानिक नगरसेविका राधिका फाटक यांनी सांगितले असता 1 कोटीचा विशेष निधी देऊन सदर मैदानाला सुरक्षित करण्याचे काम ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे। लोकसभा निवडणूक विषयी बोलताना आमचे 12 खासदार निवडून आले होते, त्याप्रमाणे आम्हाला योग्य तो तिकीट मिळणे आवश्यक असल्याचे आमदार सरनाईक यांनी सांगितले। तर आमचा बंधू नव्याने आमच्यामध्ये सामील झालेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देखील आमच्यामधून काही जागा द्यायच्या असतील त्यासाठी एकनाथ शिंदे जे काही निर्णय घेतील ते आम्हा सर्वांना मान्य असेल। ठाण्यामध्ये धनुष्यबाण चिन्हावरच खासदार निवडून येतो, यामुळे ठाण्याची सिटी आम्हाला मिळायलाच हवी असा आग्रह देखील यावेळी प्रताप सरनाईक यांनी बोलताना व्यक्त केला आहे। साहेब यांच्या मान्यतेने आणि त्यांनी दिलेल्या विशेष निधीतून 1 कोटी रुपये खर्च करून ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील जानकादेवी मंदिराच्या समोरील आणि लिटिल फ्लावर शाळेच्या समोर असलेली ही मोकळी जागा गेल्या अनेक वर्षापासून मैदानासाठी खेळाच्या मैदानासाठी आरक्षित होती, परंतु काही न्यायालयीन प्रक्रिया होती आणि त्या न्यायालयीन प्रक्रियेमुळे हे काय मैदान विकसित होऊ शकलं नाही। काही संघटनांनी काही संस्थांनी या जागेवर आपला दावा सांगितला होता, परंतु ठाणे महानगरपालिकेच्या नावावर यापैकी काही जागा आता हस्तांतरित झालेली आहे। 7/12वर ठाणे महानगरपालिकेचं नाव आहे आणि खेळाचं मैदान म्हणून जी जागा आरक्षित आहे त्या जागेवर 1 कोटी रुपये खर्च करून कुंपण भिंत आणि मैदानाचं सुशोभीकरण आणि सपाटीकरण यासाठी निधी देण्यात आलेला आहे। निविदा प्रक्रिया झालेली आहे आणि त्या कामाला आता सुरुवात होणार आहे। महापालिकेचं असंच मत आहे की काही अजूनही 2 प्रकरणं जी आहे ती न्यायालयामध्ये आहे, त्या न्यायालय प्रकरणामध्ये जी जागा आहे ती सोडून उरलेल्या जागेवर ही खेळाची मैदानाची आरक्षित असल्याकारणानं कुंपण भिंत आणि सुशोभीकरणाचं काम लगेच उद्यापासून चालू होणार आहे, जेणेकरून वर्तकनगर, शिवाजीनगर, शास्त्रीनगर आणि आसपासच्या सगळ्या परिसरातील आमच्या तरुण मुलांना खेळण्यासाठी एक चांगलं आणि सुसज्ज मैदान उपलब्ध होईल। ती कुंपण भिंत आणि मैदानाचं सपाटीकरण झाल्यानंतर त्याचं सुशोभीकरण लाल माती टाकून चांगल्या प्रकारे ते जेणेकरून कबड्डी असू द्या किंवा हुतुतू असू द्या किंवा क्रिकेट असू द्या, ह्या मैदानी खेळासाठी हे मैदान आमच्या ह्या परिसरातील सगळ्या तरुणांसाठी उपलब्ध केलं जाईल। मात्र न्यायालयीन प्रविष्ट असल्यामुळे जी प्रकरणे न्यायालयामध्ये आहे ती जागा सोडूनच आम्ही ह्या ठिकाणी कुंपण भिंत आणि सपाटीकरण करतो आहे। 7/12वर ठाणे महानगरपालिकेचं नाव आलेलं आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी ही जागा मैदान म्हणून आरक्षित केलेली आहे, त्यामुळे ह्या जागेवर कुणाचाही हक्क राहणार नाही। ही जागा आमच्या सर्वसामान्य तरुणांसाठी आहे, आमच्या वर्तकनगर, शिवाजीनगर, उपवन, शास्त्रीनगर ह्या परिसरातील आमच्या नागरिकांसाठी आहे। ह्या जागेवर कुणाचा इतरांचा हक्क नाही आणि ही मैदानासाठी असलेली जागा आहे आणि मैदानाचा उपयोग जर कुठली संस्था स्वतःच्या फायद्यासाठी करायचा प्रयत्न करत असेल तर ते आम्ही सहनही करून घेणार नाही। आणि प्रामुख्यानं गेली अनेक वर्ष जानकादेवी मंदिर ट्रस्टची माध्यमातून इथे देवीची पूजा अर्चा होते। आमचे दिवंगत नेते अनंत तरेसाहेब हे त्या मंदिराचे ट्रस्टचे ट्रस्टी आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्ष हे ट्रस्टी चांगल्या प्रकारचं काम करत आहे। आमच्या या परिसरातील जे नगरसेवक नगरसेविका आहेत, आमचे शहरप्रमुख राजू फाटक आहे, आमच्या फाटक ताई आहेत, आमच्या परिषा सरनाईक आहेत, त्याचबरोबर विमलताई भोईर ह्या नगरसेवकांनी सुद्धा ह्या मैदानाचं नामकरण जानकादेवी मैदान असं करण्याच्या संदर्भात सूचना केलेली आहे, ती सुद्धा मान्य करून तशा संदर्भातलं पत्र आम्ही महापालिकेचे आयुक्त प्रशासक श्री अभिजित बांगर यांना देणार आहोत, जेणेकरून नामकरणाचा सुद्धा जो प्रश्न आहे तो निकाली निघेल आणि आमच्या तरुणांना, आमच्या मुलांना, आमच्या ह्या परिसरातील सर्वसामान्य लोकांना हे मैदान म्हणून, खेळाचं मैदान म्हणून उपयोगात आणता येईल। किती दिवसापर्यंत हे काम पूर्ण होईल? नाही, काम तर लगेच उद्यापासून चालू होईल, परंतु ह्या कामाला 3 ते 4 महिन्याचा कालावधी लागेल। पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होईल याची आम्हाला खात्री आहे। संबंधित संस्थेची लोक या ठिकाणी विरोध करण्यासाठी पोहोचलेली आहेत, पत्रकार परिषद सुद्धा ते आता काही वेळातच घेणार नाही, घेऊ द्या, त्यांना पत्रकार परिषद घ्यायची असेल तर घेऊ द्या, परंतु मी मगाशीच सांगितलं ह्या जागेवर कुठल्या एका संस्थेचा, या जागेवर कुठल्या एका ट्रस्टीचा अधिकार नाही। ही ठाणे महानगरपालिकेची जागा आहे, सर्वसामान्य जनतेची जागा आहे। ह्या ठाणे नगरात शहरातील सर्वसामान्य नागरिक म्हणजे करदाते जे आहेत त्यांची जागा आहे।
ट्रस्टींची जी काही न्यायालयीन प्रक्रिया असेल त्यांनी ती न्यायालयामध्ये लढावी. न्यायालयाचा जो निर्णय राहील तो निर्णय त्यांनाही बंधनकारक राहील आणि सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्हालाही बंधनकारक राहील आणि लोकप्रतिनिधी म्हणून प्रताप सरनाईकांना सुद्धा बंधनकारक राहील. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. ठाण्यातील होरायझन प्राईम रुग्णालयात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती लाभली ती म्हणजे अभिनेत्री सुकन्या मोने कुलकर्णी आणि दिग्दर्शिका कांचन अधिकारी यांची. आरोग्यविषयक जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी अभिनेत्री सुकन्या मोने यांनी महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महिला ही अबला कधीच नव्हती, ती सबला आहे. महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहेत. खूप छान वाटत. प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुषांचा हात असतो. अर्थात स्त्री घरात असते, घरची जबाबदारी घेते, म्हणून पुरुष घराबाहेर बिनधास्त असतो. तारेवरची कसरत करताना तिला घरच्यांचा पाठिंबा मिळतो. हे सर्व करत असताना त्यांनी आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे, मन शांत ठेवले पाहिजे. तसेच मन शांतीसाठी अध्यात्माची बैठक स्वीकारली पाहिजे. तसेच स्वतःचा आनंद स्वतः शोधा. महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहे, मात्र तरीही घरात त्यांना सेकंडरी ट्रीटमेंट मिळत आहे. अशातच घरात जोपर्यंत त्यांचा आदर केला जात नाही तोपर्यंत आपण महिला दिन साजरा करण्यास सक्षम नाही, असे यावेळी दिग्दर्शिका कांचन अधिकारी यांनी म्हटले. खूप छान वाटतंय की महिला खूप पुढे जातात, प्रगती करतायत आणि ती अबला कधीच नव्हती, ती सबला होती. पण याची जाणीव आत्ता सगळ्यांना व्हायला लागली आहे. आणि असं म्हणतात ना की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री उभी असते, तसं आता थोडं उलटं चित्र व्हायला लागलेलं आहे आणि ते चांगलं आहे की यशस्वी स्त्रीच्या मागे एक पुरुष उभा असतो. आणखीन खूप छान वाटतं. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज बायका पुढे जात आहेत, आपलं काम करतात, अविरतपणे काम करत आहेत आणि त्याचप्रमाणे घर संसारही आपला करत आहेत. ते तारेवरची कसरत हळूहळू ती सोपी करत चाललेली आहे आणि तिला घरच्यांचा पाठिंबा पण निश्चितच आहे, त्याच्याशिवाय काही होऊ शकत नाही. पण बाकीच्यांनाही लागतेच की घरच्यांचा पाठिंबा. म्हणजे पुरुष जेव्हा बाहेर कामासाठी जातो तेव्हा घराकडे त्याचं लक्ष, म्हणजे तो निश्चिंतपणे बाहेर जातो कारण बायको असते. तसंच हल्ली चाललेलं आहे सगळीकडे आणि खूप छान आहे. फक्त एकच सांगावं असं वाटतं की या काही गडबडीमध्ये स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या, स्वतःच्या तब्येतीकडे जास्त लक्ष द्या, आहाराकडे लक्ष द्या आणि मानसिक शांतीसुद्धा कशी मिळेल याच्याकडे लक्ष द्या. त्यासाठी अध्यात्माची बैठक असं खूप महत्त्वाचं असं मला वाटतं की जेणेकरून आपण मनाने शांत राहू आणि समतोलपणे विचार करू आणि आलेल्या प्रत्येक संकटाला आपण धैर्याने तोंड देऊ शकू.
तर स्वतःकडे लक्ष द्या आणि स्वतःचा आनंद स्वतः शोधायला शिका, दुसऱ्यावरती अवलंबून राहू नका. जसं आपण म्हणतो की इंडिपेंडंट व्हायला पाहिजे, तर प्रत्येक दृष्टीनेच व्हायला पाहिजे. किंवा आपले फायनान्सच्याकडे लक्ष द्या, की माझा नवरा बघतोय, माझा मुलगा बघतोय, असं करू नका. आपले इन्व्हेस्टमेंट कुठे होत आहेत पैसे याच्याकडे लक्ष द्या, अजून ते आपण वाढवू कसं शकू याच्याकडे लक्ष द्या. आणि मुलं वाढत आहेत, मुलं मोठी होत आहेत, त्यांना पंख फुटत आहेत, त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. आपण आपलं आयुष्य आनंदाने घालवूया, त्यांना त्यांचं आयुष्य घालवू दे. कारण नाळ कधी तुटत नसते आणि ते प्रेम, तो आनंद आपल्याबरोबर राहतोच, पण त्यांना अडकवून ठेवू नका, एवढंच मला म्हणायचं आहे. आणि सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जन्मरून नावाचा बाई पण भारी देवाचं तुम्ही आत्ता बघितलंच, पण जन्मरून नावाचा एक वेगळा सिनेमा येतो आहे आणि ही सत्य घटना आहे. आणि त्याच्यावरूनच मी तुम्हाला सांगते, ते तो बघितल्यावरती तुम्हाला कळेल की आपल्या मुलांवरती आपलं प्रेम असावं, पण ते आंधळं नसावं, डोळस प्रेम असावं. आणि मुलांनासुद्धा त्याची जाणीव आपण करून द्यायला हवी. आणि त्यांना जसं आपण स्वतःच्यावर उभं करतो, तसं आपणही आपल्या स्वतःच्या पायावर शेवटपर्यंत उभं राहायला पाहिजे. आणि आपल्या सगळ्या गोष्टींची आपल्याला माहिती असायला पाहिजे. म्हणून म्हणलं की डोळस प्रेम करायला हवं, अंधविश्वास प्रेमावरही असू नये. सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. महिला आजकाल, मग ते राजकीय क्षेत्र असो, सांस्कृतिक असो, सामाजिक असो, क्रीडा क्षेत्र असो, अगदी पायलट होण्याचं क्षेत्र असो, IAS असो, IPS असो, आणि इव्हन चंद्रावर जायचं असलं तरीसुद्धा महिला तिथे पोहोचलेल्या आहेत. परंतु हे सगळं चित्र एक सुखद चित्र म्हणून आपल्याला दिसतं. ॲट द सेम टाईम बऱ्याच वेळेला घरामध्येच महिलेला सेकंडरी ट्रीटमेंट मिळते, मग तिने बाहेर किती का क्षेत्रामध्ये तिची प्रगती झालेली असो. सो त्यामुळे जोपर्यंत घरातली माणसंच त्या महिलेचा आदर करत नाहीत, सत्कार करत नाहीत, तोपर्यंत मला असं वाटत नाही की खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा करण्यासाठी आपण सज्ज झालेलो आहोत. ॲट द सेम टाईम जोपर्यंत आता पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी प्रमाण कमी झालेलं आहे महिलांवरच्या बलात्कारांचं वगैरे, आणि जोपर्यंत ते कमी होत नाही आणि त्यातून महिलांची सुटका होत नाही, तोपर्यंत मला वाटतं महिला दिन खऱ्या अर्थानं साजरा करण्यासाठी आपण सज्ज झालेलो आहोत असं मला वाटत नाही. परंतु मी नेहमी आशावादी असे आणि त्याच आशावादी धोरणाला धरून मी असं म्हणू इच्छिते की येणाऱ्या काळामध्ये हे सर्व जे अनिष्ट गोष्टी आहेत त्याचं प्रमाण कमी होईल आणि महिलांना त्यांच्या क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी त्यांना घरातूनही प्रोत्साहन मिळेल, तसेच बाहेरही त्यांना प्रोत्साहन मिळेल. इवन त्यांच्या वर्किंग प्लेसमध्ये सुद्धा त्यांना बॉस असला, महिला बॉस असली तर तिला थोडंसं त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या पुरुषालाही असं वाटतं की अरे मी हिच्या हाताखाली काम करतो आहे, एका महिलेच्या हाताखाली काम करतो आहे. तर हे कुठेतरी बदललं गेलं पाहिजे चित्र, असं मला वाटतं. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.